इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट. फर्स्ट काय पाहणार आपण? ग्रीन रिव्होल्यूशन. फर्स्ट आपलं पाहायचं आहे ग्रीन रिव्होल्यूशन, त्याला हरित क्रांती असे म्हणतात. ग्रीन रिव्होल्यूशन. So problems of population explosion were started to appear at the beginning of 20th century. Almost all the countries, especially underdeveloped and developing countries, had been badly affected by the effects of poor quality and quantity of food. Poor quality and quantity of food. Population explosion हा एक मोठा प्रश्न आहे सर्वांसाठी आपल्याला. Various methods applied for harvesting maximum yield from minimum land are collectively known as green revolution. लँड तर आपल्याकडे मिनिमम आहे, सर्वांना माहित आहे की जमीन तेवढीच आहे, बट वी शुड गेट मॅक्सिमम yield फ्रॉम दॅट लँड. जास्तीत जास्त yield आपण कशी घेऊ शकतो, उत्पादन घेऊ शकतो. द improvised improvised dwarf varieties of wheat and rice. लक्षात घ्या, wheat and rice, तांदूळ आणि गहू. Proper use of biofertilizers and pesticides, and at the same time water management had led to the increased production of food grains, and thereby large population had been saved from hunger. तर हंगर म्हणजे भूक. लक्षात घ्या, हंगर म्हणजे भूक. तर लोकांना अन्नधान्य पुरवलं गेलं आणि बऱ्याच लोकांना भूक बळीपासून वाचवलं गेलं. Dr. Norman Borlaug, he is from the USA, and Dr. M.S. Swaminathan in India have valuable contribution in green revolution. Dr. Norman Borlaug in USA and Dr. M.S. Swaminathan in India. लक्षात घ्या. So these two people are very important guys. खूप महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या आयुष्यात होऊन गेलेल्या आहेत. हरित क्रांती कशाला म्हणतात? ग्रीन रिव्होल्यूशन बघा, हे आहे कृषीच्या विकासाचे महत्त्वाचे टप्पे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला काय झालं, लोकसंख्या वाढीचा जो भस्मासूर आहे तो जाणवू लागला. लोकसंख्या वाढत चाललेली होती आणि त्या वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असं अन्नधान्य उपलब्ध होणं कठीण होत चाललेलं होतं. मग काय करायचं अशा वेळेस? काय करायचं तर ग्रीन रिव्होल्यूशन, बरोबर, म्हणजे हरित क्रांतीची कल्पना या आपल्या शास्त्रज्ञांना सुचली. अपुऱ्या निकृष्ट अन्नामुळे काय झालं, त्याचा जो झटका होता सर्व देश अनुभवत होते. त्यात प्रामुख्याने अविकसित आणि विकसनशील देश भरपूर निघाले होते. जे डेव्हलप्ड कंट्री त्यांना मोठा फरक पडायला, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी लोकसंख्या कमी असते. परंतु हे जे काही अविकसित देश आहेत किंवा विकसनशील देश आहे, यामुळे या देशांना फार मोठा फटका बसलेला होता. आता शेतजमीन कमी असते आणि या कमी शेतजमिनीमध्ये जास्तीत जास्त धान्याचं उत्पादन करण्याच्या पद्धतीने एकत्रितपणे आपण काय म्हणतो, हरित क्रांती असे म्हणत असतो. लक्षात घ्या, काय म्हणत असतो आपण? हरित क्रांती. गहू आणि तांदूळ यांची छोटी जात, खते, कीडनाशकांचा सुयोग्य वापर आणि जल व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा काय केला, एकत्रितपणे उपयोग करून घेतला. या सर्व गोष्टींचा या सर्व गोष्टींमुळे काय झालं की अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीपासून वाचली. लक्षात घ्या. नंतर काय झालं की एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आपल्याला पुरेल एवढं अन्न आपल्याकडे त्यावेळेस नव्हतं. या हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जे अमेरिकेचे आहेत आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारताचे, यांचे योगदान फार मोलाचे आहे. या दोन व्यक्ती आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या. Various research institutes and laboratories are engaged in development of new varieties of various crops through research. Example is Indian Agriculture Research Institute, that is IARI, New Delhi, National Citrus Research Institute, Nagpur, and allied branches, and Indian Institute of Sciences, National Pomegranate Research Institute, Solapur. या सर्व गोष्टी या सर्व ज्या संस्था असतात त्या काय करतो मला तर बघा, या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, विविध प्रकारच्या नवनवीन जाती, पिकांच्या नवनवीन जाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्याची संपूर्ण देशात विविध संशोधन संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये आहेत. ज्यामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्था आहे दिल्लीला, लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे ICARCCRI आहे नागपूरला, त्याच्या विविध शाखा आहेत. भारतीय विज्ञान संस्था आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था आहे सोलापूरला. सर्व संस्थांमध्ये समावेश होतो. या काय तर या डेडिकेटेड संस्था आहे. तर समजा तुम्हाला राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था, यामध्ये डाळिंबासाठी जास्तीत जास्त काय केलं जातं, संशोधन केलं जातं आणि त्याच्यावर जास्त
संशोधन करून कुठल्या प्रकारच्या जाती योग्य आहेत, त्याला आणखी कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना इको म्हणतात ना, शेतकऱ्यांसाठी कशा त्या गोष्टी बनवता येतील याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. चलो आगे जाएंगे. पुढे पाहत आहोत व्हाईट रिव्होल्यूशन. व्हाईट रिव्होल्यूशन तुम्हाला नावरून कळत असेल. व्हाईट रिव्होल्यूशन is all about the milk. White म्हणजे काय? Milk. Various parts of India were rich in milk and milk products, right? However, काय झालं होतं, but those products were not sufficient to meet the needs of far-flung regions. तर दूध हा नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं हे वेगळं दुधाची गरज म्हणजे दूध प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणं कठीण होतं. डॉक्टर व्हर्गीस कुरियन proved through the cooperative movement and the use of biotechnology that dairy cannot be a light, but it will be a mainstream business. He put the cooperative dairy movement at Anand, Gujarat, at all time high status. बरोबर. आपण जे आता अमूल दूध पितो ना, अमूलचे जे आपल्याकडे दूध आहे, बटर आहे, जेवढे काही अमूलचे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, आईस्क्रीम पासून सगळे प्रोडक्ट, तर हे अमूल आहे. अमूल कुठे आहे तर आनंद गुजरात या ठिकाणी. अमूलचा लॉंग फॉर्मच आहे आनंद मिल्क युनियन लिमिटेड. लक्षात घ्या, अमूलचा लॉंग फॉर्म पण आहे, त्याला म्हणतात आनंद. म्हणजे अमूल म्हणजे काय? आनंद मिल्क युनियन लिमिटेड. हे गुजरातमध्ये आहे. आनंद हे त्या ठिकाणी ठिकाण आहे, एक शहर आहे मोठं किंवा एक तालुका वगैरे म्हटलं तरी चालेल, मला माहित नाही बघा, पण आहे त्या ठिकाणी गुजरातमध्ये. While achieving the self-sufficiency in dairy business, various experiments were performed for quality control, newer products, dairy products and their preservation. पूर्वी फक्त अमूल दूधच विकायचं, आता अमूलचे बरेच प्रोडक्ट्स बाजारमध्ये आलेले आहेत. अमूलच्या चीज पासून, दही पासून तर बरेच आपण प्रोडक्ट्स बाजारामध्ये पाहतो आणि आपण डोळे झाकून त्यांचे प्रोडक्ट्स घेतो, कारण अमूल हे काय तर एक ब्रँड बनलेलं आहे, क्वालिटी आहे आणि त्याची ब्रँड आहे आपल्याला अमूल. Why people from all over the world are again preferring the local wild varieties? का बरं असं लोक घेतात, हा प्रश्न विचारलेला. श्वेत क्रांती. श्वेत म्हणजे दूध. लक्षात घ्या, श्वेत म्हणजे काय? दूध. श्वेत क्रांती झाल्या तर दूध दुभत्या बाबतीमध्ये भारतात काही भाग सधन होते. काही भाग होते, लक्षात घ्या, काही भाग सधन होते, खूप होतं त्या ठिकाणी दूध आणि दुभते हे पदार्थ. परंतु त्यातून मिळणारी उत्पादने सर्व दूध वापरासाठी पुरेशी पडत होती का? नाही, ते सर्व दूध ते जात नव्हती. सहकाराच्या, त्याला कॉपरेटिव्ह म्हणतात, आणि जैव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन हा केवळ जोडधंदा नव्हता. लक्षात द्या, जोडधंदा नाही तर त्याला एक संपूर्ण व्यवसाय बनवला. हे कोणी? डॉक्टर व्हर्गीस कुरियनने दाखवून दिलं. गुजरातच्या आनंद येथील सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेलेली आहे. डॉक्टर व्हर्गीस कुरियन. आपण जे अमूल म्हणतो ना, ते त्याच त्यांचं ते काय तर ब्रँड या ठिकाणी बनलेला आहे. आज अमूल एक ब्रँड आहे दुधाच्या बाबतीमध्ये, किंवा कुठलंही जे अमूलचं म्हटलं, आपण बिनधास्तपणे अमूलचे पदार्थ विकत घेतो. दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण, अन्न दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, त्याचे जतन यावर जैवतंत्राचा पुरेपूर वापर करून नवनवीन प्रयोग केले. आजकाल जगभरातील लोक पुन्हा आपल्या देशातील देशीवाने प्राधान्य देत आहेत. हा एक वेगळा प्रश्न आहे, त्याबद्दल आपण बोलूयाच. नेक्स्ट पाहायचं आपल्याला ब्ल्यू रिव्होल्यूशन. ब्ल्यू रिव्होल्यूशन. ब्ल्यू म्हणजे काय? साहजिकच पान. ब्ल्यू म्हणजे काय? पान. तर ब्ल्यू रिव्होल्यूशन म्हणजे काय? इट इज ऑल अबाउट ॲक्वाटिक ऑर्गॅनिझम. समुद्रातले जे काही प्राणी असतात, मासे आहे, त्याचबरोबर वेगवेगळे प्राणी. नुसते मासे समुद्रात मिळतात असं नाही, मासे तुम्हाला समुद्रामध्ये वेगळे पदार्थ मिळत असतात, वेगवेगळ्या सजीव मिळत असतात. So production of various useful aquatic organisms with the help of water is called as blue revolution. Blue म्हणजे water. त्यामध्ये farm ponds and the fishes are very common in East Asian countries. However, people are not only thinking of cultivating the fishes and shrimps, but other aquatic plants and animals too. Government of India has vowed to increase the production by encouraging the people for pisciculture. याला काय म्हणतात? pisciculture. म्हणतात pisciculture. By launching the program, त्यांनी प्रोग्राम चालू केला आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, दॅट इज नील क्रांती मिशन 2016, NKM16 त्याचं नाव आहे. नील क्रांती मिशन 2016, NKM16. सो 50% to 100% सबसिडीज आर ऑफर्ड इन दिस केस. लक्षात घ्या, म्हणजे समजा एखादा शेतकरी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल, त्याला समजा आपला बिझनेस चालू करण्यासाठी समजा त्याला 2 लाख रुपये, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. सपोज त्याला त्याचं हे pisciculture जे आहे ते चालू करण्यासाठी त्याला अशा प्रकारची
मत्स्य शेती करण्यासाठी 2 लाख रुपये लागत असेल एक्झाम्पल, तर 50% म्हणजे जवळजवळ 1 लाख रुपयापासून तर 2 लाख रुपयापर्यंत सुद्धा सरकार त्याला मदत करते, त्याला सबसिडी देते. लक्षात घ्या, काय देते त्याला? सबसिडी सरकार देते. त्यामुळे काय आता लोकांना उत्साह वाटतो, लोक त्यामध्ये प्रयत्न करतात आपलं करिअर बनवण्याचं. Marine and freshwater fishery is possible on large scale. Freshwater fishes like rohu, katla, and other fishery products like shrimp, lobsters are being cultured on large scale. They are being cultured on a large scale. लक्षात घ्या, तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी. आणि वर पण तुम्हाला मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचं उदाहरण पण दाखवलेलं आहे बघा चित्र. दिस इज पीसी कल्चर. ह्याच्या हातामध्ये ते प्रॉन आहे. नीलक्रांती, त्याला ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणतात. बघा, तर नीलक्रांती म्हणजे काय? तर पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. पूर्व आशियाई देशात शेततळे आणि त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आपल्याला आढळतात. कुठे? पूर्व आशियाई देशामध्ये. पण केवळ मासे आणि कोळंबी बरोबर इत्यादी पर्यंत न थांबता इतर प्राणी आणि वनस्पती सुद्धा यांचा विचार होऊ शकतो. भारतामध्ये भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 NKM 16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसायास अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प शोधलेला आहे. यासाठी 50% पासून 100% सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती शक्य आहे. रोहू, कटला यांसारखे जे गोड्या पाण्यातील मासे आहेत किंवा कोळंबी आहे, शेवंडे आहे यांसारखी खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ लागलेली आहेत आणि खूप मोठा फायदा होतो त्या शेतकऱ्यांना. कारण मासे हे बऱ्याच लोकांचं आवडतं खाद्य आणि माशांची किमती या बऱ्याच महाग तुम्हाला मासे पाहायला मिळतात. नेक्स्ट तुम्हाला आहे फर्टिलायझर म्हणजे खत. Two types of fertilizers are used in agriculture. तुम्हाला आधी सांगितलं होतं, there are 2 types of fertilizers used in agriculture. First one of those is organic manure and other is chemical fertilizer. Others are chemical fertilizer. रासायनिक आणि काय तर ऑर्गॅनिक म्हणजे कार्बनिक किंवा थोडक्यात नैसर्गिक आपण म्हणतो. Water holding capacity of the soil improves with soil conservation due to use of manures. लोक सहसा आता ऑर्गॅनिक मॅन्युअर वापरत आहेत. पीपल आर जनरली ट्राईंग टू अवॉइड दिस केमिकल फर्टिलायझर्स. केमिकल फर्टिलायझर सहसा लोक वापरायकडे मार्गेट पडत नाहीत किंवा कमी प्रमाणात त्याचा वापर केलेला आहे. बघा इथे बघलं, युरियामध्ये 48% नायट्रोजन असतो. हे सुद्धा एक खत आहे. इट्स केमिकल फर्टिलायझर. त्यानंतर DDT पावडर हे सगळे इन्सेक्टिसाइड. इथे बघितलं इन्सेक्टिसाइड. So upper layer of the soil is essential in agriculture formed due to humus formation. Various essential elements like NPK can be available to crops due to earthworms and fungi. In soil less farming, that is hydroponics, liquid chemical fertilizers are used. However, are more harmful effects of liberal use of chemical fertilizers. It includes decrease in soil fertility. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही हे केमिकल फर्टिलायझर वापरणार, देयर इज अ डिक्रीज इन द फर्टिलिटी ऑफ द सॉइल. सॉइलची फर्टिलिटी या ठिकाणी काय होतं? देयर इज अ डिक्रीज इन द सॉइल फर्टिलिटी. राईट. आणि एक लक्षात घ्या की जे वनस्पतीचे महत्त्वाचे घटक आहेत ते आहे तुमचे NP आणि K. NPK, these are the important NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. खते म्हणजे काय? तर सर्वांना माहिती आहे खते 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे सेंद्रिय खत, दुसरं म्हणजे रासायनिक खत. सेंद्रिय खतांच्या पासून वापरलेल्या भूसंधारण जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढत असते. जमिनी जेवढी पाणी धरून ठेवेल तेवढं त्या जमिनीमध्ये काय होणार आहे? तर जमिनीमध्ये मातीची धूप कमी होणार आहे. सॉइलचं जे एरोजन आहे ते कमी होणार आहे. जी कृतीज मृदा असते, कृतीज मृदेच्या ह्युमस निर्मितीमुळे आवश्यक अशा घटकांचा एक वर्तक थर निर्माण होतो जमिनीमध्ये. गांडूळ बुरशीमुळे काय होतं? जमिनीतून अनेक आवश्यक घटक ज्याला NPK म्हणतो पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. मातीविरहित शेती मध्ये हायड्रोपोनिक्स मध्ये विद्राव्य खतांचा वापर केला जातो. पुढे पण रासायनिक खतांच्या अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत. यात प्रामुख्याने जमीन कशी होतात? नापीक होत असतात. लक्षात घ्या. म्हणून रासायनिक खते वापरल्यावर आता लोकांचा काय आहे तर
लोक टाळाटाळ म्हणजे लोक पर्याय त्याला शोधत आहेत. पीपल आर ट्राईंग टू गेट सम रिप्लेसमेंट, जसं तुमचं ऑर्गॅनिक मॅन्युअर वगैरे प्रयत्न. इन्सेक्टिसाइड पण तुम्हाला सांगितलं की पिकांवर कीड होऊ नये म्हणून इन्सेक्टिसाइड वापरताना कीटकनाशक प्रकार असे म्हणतो. Though the natural immunity of plants can prevent infection, use of insecticide is not under control. Irrespective of natural friends of farmers like frogs and insectivorous birds, pesticides are used on large scale for increasing yield. Pesticides are in fact a type of poison. लक्षात घ्या, pesticides काय आहेत? They actually it's a type of poison. This poison enters the food web through water and food and its biomagnification occurs. Biomagnification म्हणजे काय, तर ते संपूर्ण प्राण्यांच्या शरीरातून पसरत जातात इकडून तिकडे तिकडून इकडे, लाईक दॅट. सोप्या भाषेत सांगितलं, व्हेरियस पेस्टिसाइड्स लाईक डीडीटी आहे, मॅलाथॉन आहे किंवा क्लोरोपायरीफोज आहे, हॅव बीन प्रूव्ड टू बी डेंजरस. हे सगळे काय तर डेंजरस आहे, लक्षात घ्या. समजलं? त्याला कीडनाशके म्हणतो आपण, कीडनाशके किंवा कीटकनाशके. वनस्पतींवर कीड पडू नये किंवा किडेमुळे वनस्पतीची नासाडी होऊ नये यामुळे काय करतात, कीडनाशके टाकावी लागतात. वनस्पती किंवा पिकांची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती सुद्धा असते, जशी आपली असते तशी त्यांची सुद्धा असते. रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांच्या वापरा मात्र काय प्रतिबंध नसतो. शेतकरी आपापल्या कीटकनाशक वापरत असतात. जरी बेडूक असेल किंवा कीटक पक्षी असेल, असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्या नियंत्रण ठेवतात, तरी सुद्धा उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कीटनाशके हे एक प्रकारचे विषच आहे. हे विष पाणी व अन्न यांमार्फत अन्न जाळ्यामध्ये पसरते. त्यामुळे जैविक विषवृद्धी, ज्याला मायोमॅग्निफिकेशन असे म्हणतात, होते. डीडीटी आहे, मॅलाथोन आहे किंवा क्लोरोपायरीफॉस आहे, असे अनेक कीटकनाशके ही घातक ठरलेली पाहायला मिळतात. म्हणून लोकांचा जो कल आहे तो कुठे आहे, तर आपण मगाशी बघितलं, बीटी ब्रिंजल बघितलं, बीटी कॉटन बघितलं, अशा अनेक गोष्टी ज्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या कीटकनाशक आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग आपण ऑलरेडी पाहिजे तरी सुद्धा बघा, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काय करतात अजून. Nowadays, organic farming and organic products have been buzzwords. आपल्या भारतामध्ये सिक्कीम नावाचं एक राज्य आहे, सिक्कीम नावाचं राज्य. हे सिक्कीम नावाचं जे राज्य आहे, या राज्यात जर तुम्ही गेला, सिक्कीम नावाचं राज्य कुठे आहे तुम्ही शोधा मॅपमध्ये, त्या ठिकाणी 100% ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते, 100%. तिथे केमिकल वापरतच नाहीत लोक. Organic products are being available and demand for them is ever increasing. Chemical fertilizers and pesticides have been used on large scale. These poisonous chemicals reached the human body through food and water, and their adverse harmful effects on human and environment became apparent. बघा, ऑइल केक आहे किंवा व्हर्मी कल्चर आहे, त्याला आपण व्हर्मी कल्चर किंवा म्हणतात ना गांडूळ खत आहे, या ठिकाणी वापरतात. व्हेरियस प्रॉब्लेम्स, एपिकल्चर तो दिलं, एपी म्हणजे काय, तुमचं मधमाशा पालन. Various problems like soil fertility and pest infestation have become serious. So as to overcome these problems, farmers are opting organic farming. लक्षात घ्या, आज केमिकल फर्टिलायझर्स किंवा तुमचे इन्सेक्टिसाइड्स हे वापरण्याकडे इव्हन बऱ्याच शेतकऱ्यांचा काय आता कल आहे तो ऑर्गॅनिक फार्मिंग कडे आहे. It includes complete ban on chemical fertilizers and pesticides and use of local sturdy varieties and thereby maintaining natural balance. Definitely this is a welcome decision. हा खूप चांगला असा काय निर्णय आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा. कारण काय, तुमचं ग्रास लेवल शेतकरी असतात, सॉरी ग्राउंड लेवल शेतकरी असतात, त्यांनाच सगळे निर्णय घेणं सरकारने काही सांगू. शेतकरी जे म्हणतील तो निर्णय घेतला तर ते आपल्या पिकामध्ये सॉरी आपल्या शेतामध्ये त्या प्रकारची शेती करू शकतात. येस, हल्ली काय झालं तर सेंद्रिय शेतीवर सेंद्रिय उत्पादने हा परवलीचा शब्द झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय उत्पादने उपलब्ध होत आहेत आणि त्यांची मागणी दिवसेंदिवस कशी आहे तर वाढत आहे. शेती करत असताना आपल्याकडे रासायनिक खतांचा आणि कीटनाशकांचा अनिर्बंध वापर झाला. ही जी काही रसायने आहेत ती अन्न आणि पाण्यावाटे कुठपर्यंत आली, अगदी माणसाच्या शरीरापर्यंत येऊन पोहोचली, बायोमॅग्निफिकेशन. आणि त्याचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागलेले आहेत. यामुळे शेतकऱ्याचा जो विचार आहे बघा, तुम्हाला पेंट दिसतंय, गांडूळ खत दिसतंय, त्यानंतर मधुमक्षिका पालन तुम्हाला दाखवलं या ठिकाणी. जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याला आवर घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणात काय करत आहेत तर सेंद्रिय शेतीकडे वळू लागलेले आहे.
यामध्ये प्रामुख्याने काय करतात, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाहनांच्या वापराने नैसर्गिक समतोल राखून शेती पर्यावरणपूरक केली दिसून येते. निश्चितच हे काय तर स्वागतार्ह पाऊल आहे. सिक्कीम तुम्हाला सांगितलं मी, सिक्कीम हे राज्य, तसे बाकीचे काही बऱ्याच राज्यांनी आता हळूहळू त्याच्याकडे वळायला सुरुवात केलेली आहे. एपिकल्चर तुम्हाला सर्वांना माहित आहे. एपिकल्चर म्हणजे काय, मधुमक्षिका पालन. यू मस्ट हॅव सीन दी बी हाईव्ह. तुम्ही सगळ्यांनी मधमाशाचा पोळा पाहिलेला असेल. Worst method of harvesting, collecting the honey from this hive is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hive into pieces. सर्वांना माहिती आहे मधमाशाचा पोळा, बरेच लोक मधमाशाचा पोळा काढतात, पण मधमाशाचा पोळा काढून त्याच्यातून मध मिळवणं ही एक खूप अशी कठीण अशी डेंजरस अशी प्रोसेस आहे. सर्वांना माहित आहे. त्यामध्ये ते जाळलं जातो, एक दूर करून त्या मधमाशांना हाकलून दिलं जातं आणि मग तो पोळा काढून घेतला जातो. This method causes destruction of hive and large scale death of bees. यामुळे काय होतं, बऱ्याच मधमाशा मरून जातात आणि ते जो काही मधमाशाचा पोळा आहे हा काय होतो, पूर्णपणे उद्ध्वस्त होत असतो. However, it is easy to collect the honey without destroying the hive and bees if artificial bee boxes are used. मग अशा प्रकारे जर आपण या तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बॉक्सेस वापरले, त्यामुळे काय होतं की हनी पण मिळतं, मध पण मिळतं आणि तुम्हाला त्याच्या काही मधमाशा आहेत त्यांना सुद्धा कुठलाही त्रास होत नाही. त्याला एपिकल्चर असे म्हणतात, मधुमक्षिका पालन. मला दिसतं तुम्हाला मधमाशाचा पोळा तुम्ही सगळ्यांनी पाहिले असतील. मी तर म्हणतो गावाला जे जे काही मुलं आहेत त्या सर्वांनी मधमाशाचा पोळा पाहिला असेल आणि मधमाशाचा पोळा काढला सुद्धा असेल. असे पोळे काढण्याची अगदी व्हेरी गुड, अगदी वाईट पद्धत म्हणजे माशांना जळत्या मशालीचा किंवा चुडाचा धूर करून ते पळून लावतात, नंतर पोळ्याचे तुकडे करून ते काढतात. या प्रकारे काय होतं, पोळ्याचा तर नाश होतो, मात्र मोठ्या प्रमाणात मधमाशा सुद्धा मरत असतात. कारण तुम्ही जो धूर करता किंवा ज्या आग वगैरे असतात त्यामुळे ते सुद्धा मधमाशा मरत असतात. कृत्रिम मधमाशाची पोळी किंवा पेटी वापरल्यास पोळ्यांमधील मध काढणे सोपे जाते. त्याबरोबर पोळ्यांचे व माशांचे सुद्धा नुकसान होत नाही. हे कशामुळे, मधुमक्षिका पालनासाठी जी आपण कृत्रिम पेटी वापरतो त्यामुळे. कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स तुम्हाला दिले बघा. मेडिसिनल प्लांट्स सुद्धा कल्टिव्हेशन आपण करू शकतो, त्यातून सुद्धा बराचसा पैसा शेतकऱ्यांना मिळत असतो किंवा तुम्हाला मिळू शकतो. अगदी India has been gifted with a great biodiversity. Indian citizens have established a humble and strong relation with nature. आता बाई करोनाच्या काळामध्ये तुम्हाला एक शब्द सगळ्यांना आठवत असेल, काढा. ऐकलं सर्वांनी, ऐकलं असेल काढा किंवा काळा चहा किंवा काढा वगैरे. हे जे काही शब्द होते ना, हे सर्व आपले नैसर्गिक आहे, भारताचे आयुर्वेद ते आपल्याला आहे. We have a great tradition of Ayurveda that cures the diseases with help of natural resources. आजही आपल्याकडे समजा काही साध्या साध्या गोष्टी असेल त्याला आपण घरगुती उपचार करतो. थोडं लागलं असेल तुम्हाला त्याच्या हळद लावतात, किंवा तुम्हाला समजा एखाद्या वेळेस घसा दुखत असेल तुम्हाला अद्रक वगैरे आहे, आले आहे, लवंग आहे घरामध्ये, बऱ्याच गोष्टी आपण घरच्या घरी करत असतो. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टीचा उपचार आपल्या घरी सुद्धा आपण करू शकतो. अडुसा आहे, अडुसाचा जो उपयोग आहे तो आपल्याला कशामध्ये करतो, आपण कफ खोकल्यामध्ये याचा उपयोग करत असतो. बालघुटी तुम्हाला सर्वांना माहित असेल. हे बघा, हे आहे तुमचा अडुसा आणि दुसऱ्या बाजूला आहे तर नीम. अडुसाला म्हणतात ऍडा थोडा वासिका आणि निमला म्हणतात मिलिया ॲझाडिरेक्टा किंवा ॲझाडिरेक्टा इंडिका. ड्युरिंग अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स were collected from the forest. However, due to depletion in the forest area, medicinal plants are becoming rare. Hence, medicinal plants are being cultivated. तर जंगलात जाऊन हे सगळं घेऊन यायचे. आता काय करतात, जंगलात जात नाही, कारण जंगलच कमी झालेलं आहे. त्यामुळे हे आपल्या घरी आजूबाजूला जिथे जागा तिथे याची काय केली जाते, पैदास केली जाते, यांची वाढ केली जाते. औषधी वनस्पतीची लागवड. भारताला मोठे असे जैवविविधतेचे वरदान लाभलेले आहे. या सर्वांचा जो वापर आहे तो वापर आपण कुठे करतो, भारतीय माणूस निसर्गासह महत्वाचे नाते जोडून आहे. नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्ती शक्य करणं आयुर्वेदाचा मोठा वारसा आपल्याकडे आहे. जसं अडुसा आहे, त्याचा उपयोग कसा होतो, खोकल्यावर होत असतो. त्याच्या पाण्यामध्ये व्हॅसिलिन नावाचे काय असं तैलद्रव्य असतं, हे तुम्ही पूर्ण करू शकता, बराच मोठा तक्ता येतो. तर आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केल्या जात होत्या. आता जंगलाचे प्रमाण घटत चाललेले आहे. याचा परिणाम म्हणजे महत्वाच्या औषधी वनस्पती काय झाल्या तर दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. अशा वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणात केली जात आहे. कुठे, आपल्या घराच्या आजूबाजूला, म्हणजे ज्यांच्याकडे जागा आहे त्यांच्याकडे. त्यानंतर फ्रूट प्रोसेसिंग, हा शेवटचा भाग तुम्हाला दिला आहे, फ्रूट प्रोसेसिंग, आणि इथे तुमचा धडा संपत आहे. We are daily using various products prepared from fruits. All the consuming products like chocolates, juices, jams, jellies, all these products can be produced by processing on fruits.
फ्रुट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोडक्ट प्रोड्यूस. लक्षात घ्या, फ्रूट कसं पेरिशेबल आहे, नाशवंत आहे. ते फ्रूट झालं किंवा दूध झालं पेरिशेबल आहे, नाशवंत आहे. मग काय करतात त्याच्यामध्ये आपण तुम्हाला दिलं मँगो प्रोसेसिंग युनिट, मँगोचे वेगळे पदार्थ बनवतात. तुम्हाला सगळं माहिती आहे, आंबावडी दाखवली तुम्हाला. किंवा तुमच्याकडे जे काही ज्युसेस आहेत, तुम्ही फ्रुटी पाहिलं असेल, बऱ्याच गोष्टी आहेत त्या. It needs the processing in such a way that it can be used throughout the year. तर आंबा फक्त जर उन्हाळ्यात मिळत असेल तुम्हाला, तर त्या आंब्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ तुम्हाला वर्षभर मिळतात. राईट. त्यामुळे आजही तुम्ही दुकानावर गेलात आणि जर तुम्हाला आंब्याचा ज्यूस हवा असेल, तुम्हाला माझा आहे किंवा दुसरे अजून तुमचे स्लाइस वगैरे आहे किंवा आणखी कुठलाही जो पदार्थ तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं तुम्हाला लगेच मिळू शकतात, अवेलेबल असतात. सो फ्रूट प्रोसेसिंग मध्ये काय काय असतं? इट इन्क्लुड्स मेथड्स रेंजिंग फ्रॉम स्टोरेज इन कोल्ड स्टोरेज टू ड्राइंग, सॉल्टिंग, एअर टाइट पॅकिंग, प्रिपेरिंग मुरब्बा, इव्हॅपोरेशन एटसेट्रा. प्रक्रिया उद्योग. फळापासून बनवलेली अनेक प्रकारची उत्पादने आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत आहोत. चॉकलेट, सरबते, जॅम, जेली अशा अनेक विविध स्वादिष्ट पदार्थांचा वापर सगळेच करतात. पण हे सर्व शक्य होते ते फळानं प्रक्रिया करून. कारण फळ काय, तर फळ हा नाशवंत शेतीमाल आहे. तो वर्षभर वापरता येऊ शकेल अशा विविध प्रक्रियेची गरज असते. शीतगृह, ज्याला कोल्ड स्टोरेज म्हणतात, सुविधेपासून वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे अशा विविध प्रकारची फळे टिकविण्याच्या प्रक्रियेदरम्यान केली जातात. आणि ही जी फळं आहेत, जसं आंबा रस आहे, आंब्याच्या वड्या आहेत, हे सर्व आपल्याला वर्षभर पाहायला मिळतं. अशा प्रकारे धडा झालेला तुमचा. खूप छान धडा तुमचा होता. प्रश्न उत्तर फार सोपे आहेत, करून घ्या. तक्ते वगैरे बघा, असे तक्ते तुम्हाला परीक्षेला सहसा येतात.